श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। 11 जानेवारीला अमावस्या आहे, तर 11 जानेवारीला यश प्राप्तीसाठी, घराच्या प्रगतीसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, पतीच्या प्रगतीसाठी, सर्व समस्या दूर होण्यासाठी एक छोटासा उपाय तुम्हाला सांगते, तो तुम्ही करून बघा। अमावस्येच्या दिवशी 11 जानेवारीला तर घरातल्या सर्व समस्या सुटतील आणि सर्व प्रश्न मार्गी लागतील, हे मी तुम्हाला गॅरंटीनी सांगते। ठीक आहे, बघा, जर पत्रिकेमध्ये किंवा शनी पीडा असेल किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला असेल, तर शनी मंदिर जर जवळ असेल तर शनी मंदिरात जाऊन एक कणकेचा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे। जर शनी मंदिर जवळ नसेल, सहज शक्य होत नसेल, तर आपल्या देवघरामध्ये कणकेचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। तर कणकेचा दिवा कसा लावायचा? डायरेक्ट कणिक घेऊन भिजवायची नाही, त्यामध्ये थोडीशी हळद, चिमूटभर हळद त्यात घालायची आहे। छोटासा दिवा तुम्हाला करायचा आहे, त्यामध्ये तेल किंवा तूप घालून तुम्हाला हा दिवा देवघरात किंवा शनी मंदिरात लावायचा आहे। याने शनी पीडा कमी होते। इच्छापूर्तीसाठी सर्वात प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगते, तो तुम्ही करून बघा। याने खूप जणांना फायदा झालेला आहे। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की जे उपाय मी करून पाहिलेले आहे तेच तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते। तर हाही उपाय मी करून बघितलेला आहे, तोच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे। याने घरामध्ये पैसा येतो, पैसा टिकतो, सर्व प्रकारच्या इच्छा ज्या आहेत पूर्ण होतात। बघा, एक पाट घ्यायचा आहे, पाटावर स्वच्छ कापड अंथरायचं आहे। एक छोटीशी डिश घ्यायची, डिशमध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे। कणकेचा दिवा घ्यायचा आहे। कणकेचा दिवा कसा घ्यायचा तर मी तुम्हाला सांगितलंय की त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे, हळद घालायला विसरायचं नाही। त्यानंतर कणकेचा दिवा लावायचा, त्यामध्ये तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा कुठलाही लावू शकता, ती तुमची इच्छा। त्या तांदूळावर एक नाणं ठेवायचं आहे, म्हणजे 1 रुपया ठेवायचा आहे। 1 रुपयाचं नाणं तुम्ही त्यावर ठेवलं, 1 रुपयाचं किंवा 5 रुपयाचं असं तुम्हाला नाणं ठेवायचं आहे। ते नाणं ठेवायचं आहे। ते ठेवल्यानंतर तुम्हाला तो कणकेचा दिवा तिथे लावायचा आहे। त्या दिव्याला तुम्हाला हळद कुंकू आणि फूल अर्पण करायचं आहे। माता लक्ष्मीला नमस्कार करून तिला प्रार्थना करायची आहे की घरात पैसा येतो पण टिकत नाही किंवा येतच नाही, तर तू आमच्या घरामध्ये स्थिर वास कर। त्यानंतर देवीला नमस्कार करून नाक घासून माफी मागायची, काही चुकलं असेल तर माफ करून घे, आणि हा दिवा तुम्हाला लावायचा आहे, नमस्कार करायचा आहे, धूप दीप अर्पण करायचं आहे या दिव्याला। ठीक आहे, त्यानंतर तो दिवा तसाच ठेवायचा आहे तुम्हाला पूर्ण दिवसभर। दुसऱ्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर तो दिवा उचलायचा। दिवा हा एखाद्या झाडाखाली किंवा निर्माल्यामध्ये टाकून, बघा, नंतर काय करायचं, त्यातले थोडे तांदूळ आणि जे नाणं आपण ठेवलेलं आहे ते नाणं घ्यायचं आहे। ते नाणं घेऊन लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे। बांधल्यानंतर धनधान्य जिथे तुम्ही ठेवता, म्हणजे जिथे तुमच्या धान्याच्या कोठ्या असतात, तिथे तुम्हाला ते त्या एखाद्या कोठीमध्ये ते लाल कपड्याची जी पोटली आपण तयार केलेली आहे ती तुम्हाला तिथे ठेवून द्यायची आहे। हा उपाय करून पाहण्यासारखा आहे, खूप जणांना फायदा झालेला आहे, तुम्ही सुद्धा करून बघा। त्यानंतर काय करायचं, उरलेले जे तांदूळ आहे ते तुम्ही पक्ष्याला किंवा गाईला खाऊ घालू शकता। ठीक आहे, हे छोटे छोटे उपाय आहे, करून बघा, याने नक्की फायदा होईल। आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।